आज आपण तिसरं प्रकरण ट्रायंगल हा भाग पाहणार आहोत. यामध्ये आपण थेरम ऑफ रिमोट इंटिरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल याविषयी माहिती बघणार आहोत. या थेरमविषयी माहिती बघणार आहोत. त्याचबरोबर कॉन्करन्सी ऑफ ट्रायंगल्स याविषयी आपण माहिती बघणार आहोत. थेरम ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल यावर्षी तो भाग तुम्हाला अभ्यासासाठी नाही आहे. त्यानंतर पुढे जाऊन आपण प्रॉपर्टीज ऑफ 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल 30, 60, 90 अँगल ऑफ ट्रायंगल याविषयी माहिती बघणार आहोत. मीडियन ऑफ अ ट्रायंगल, देन प्रॉपर्टीज ऑफ मीडियन ऑन हायपोटेनियस ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल, परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम, then angle bisector theorem and similar triangles याविषयी आपण माहिती बघणार आहोत. ॲट फर्स्ट वी आर गोइंग टू स्टडी अबाउट दी थेरम ऑफ रिमोट इंटिरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. पहिल्यांदा आपण रिमोट इंटिरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल याविषयी माहिती बघूयात. तत्पूर्वी एक ॲक्टिव्हिटी आपल्याला करायला सांगितलेली आहे. ती ॲक्टिव्हिटी असे पहा. ड्रॉ अ ट्रायंगल ऑफ एनी मेजर ऑन ए थिक पेपर. याचा अर्थ एक ट्रायंगल ड्रॉ करायचं आहे. एका जाड कागदावरती एक ट्रायंगल ड्रॉ करायचं आहे. जसं की या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी PQR असा एक ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे आणि साईड PQ जे आहे किंवा हे QR जो आहे तो एक्सटेंड केला आहे आणि त्याच्यापुढं T हा पॉईंट दिला आहे. त्याच्यामुळं काय झालं आहे तर या ठिकाणी एक अँगल तयार झालेला आहे. नेम ऑफ द अँगल दॅट इज PRT. हा जो अँगल PRT आहे तो अँगल दिस इज एक्सटिरियर अँगल ऑफ ट्रायंगल PQR. हा ट्रायंगल PQRचा एक्सटिरियर अँगल आहे. त्यानंतर पुढे जाऊन काय करायचं आहे पहा. छोटे कागदाचे तुकडे करायचे. जसं या मुलीने केलेला आहे. हा कागदाचा तुकडा तुम्हाला दिसतो आहे. हा कागदाचा तुकडा याची जी काही ही पॉईंट आहे, हा इथला जो पॉईंट आहे, जो या विद्यार्थिनीने हातात धरलेला हा जो पॉईंट आहे तो या P या ठिकाणी ठेवायचा आणि हा Pचा पूर्ण भाग जो आहे तो झाकला जाईल एवढा अँगल, एवढा कागदाचा तुकडा तयार करायचा. त्यानंतर दुसराही कागदाचा तुकडा तयार करायचा. तो या Q या कॉर्नरवरती ठेवायचा. त्यानंतर हे दोन्ही कागदाचे तुकडे हा P वरती ठेवलेला कागदाचा तुकडा उचलायचा आणि तो R पाशी ठेवायचा. जेणेकरून या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी हा जो Pचा भाग आहे तो इथं ठेवलेला आहे आणि हा Qचा जो भाग आहे, हा Q कॉर्नरचा जो भाग आहे तो R कॉर्नरवरती या पद्धतीने ठेवायचा. असं ठेवल्यामुळं हा जो ट्रायंगल आहे, ह्या ट्रायंगलचा हा जो R कॉर्नर आहे अँगलचा तो पूर्णपणे झाकला जाईल. यावरून तुमच्या असं लक्षात येईल मेजर ऑफ अँगल R दॅट इज मेजर ऑफ अँगल PRT इज इक्वल टू measure of angle P plus measure of angle Q, and this angle P and Q are the remote interior angle respective to angle that of PRT. PRT जो अँगल आहे तो एक्सटिरियर अँगल आहे PQRचा आणि ह्याच्या संदर्भात अँगल P आणि Q हे इंटिरियर आहेत, पण कसले रिमोट इंटिरियर अँगल आहेत. आणि त्यावरून आपल्याला एक प्रॉपर्टी तयार होते. ती प्रॉपर्टी या पद्धतीनं आहे. मेजर ऑफ एक्सटिरियर अँगल इज इक्वल टू सम ऑफ मेजर ऑफ रिमोट इंटिरियर अँगल. आणि ही जी प्रॉपर्टी आहे ती ॲज अ थेरम म्हणून आपण प्रूव्ह काय होईल पहा. थेरम या पद्धतीनं आहे. थेरम ऑफ रिमोट इंटिरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. थेरम या पद्धतीनं आहे. थेरम इज इन दिस वे. This is the theorem. The measure of an exterior angle of a triangle. Measure of an exterior angle of a triangle is equal to the sum of its remote interior angle. Sum of its remote interior angle. म्हणजे या ठिकाणी जर समजा मी ट्रायंगल PQR काढला आणि हे जे काय QR आहे तो एक्सटेंड केला आणि या ठिकाणी S हा पॉईंट घेतला तर मला अँगल PRS जो मिळतो आहे दिस अँगल इज एक्सटिरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल PQR अँड
These are angle P and Q are remote interior angle respective to angle PRS. What is the given? Given is angle PRS. This angle PRS is an exterior angle of triangle PQR. पहा लक्षात घ्या, PRS angle PRS is an exterior angle of triangle PQR. हा जो अँगल PRS जो आहे तो एक्सटिरियर अँगल आहे कुणाचा? ट्रायंगल PQRचा. दिस इज द गिवन. अँड व्हॉट इज वी वॉन्ट टू प्रूव्ह? वी वॉन्ट टू प्रूव्ह दॅट द मेजर ऑफ एक्सटिरियर अँगल म्हणजे कुठला अँगल? अँगल PRS. Measure of exterior angle, that is angle PRS, is equal to sum of its remote interior angle. Which are the remote interior angle? That of angle P and angle Q. That means angle हा मला Q लिहायचा आहे, तर तो 3 अक्षरात मी कसा लिहीन? अँगल PQR प्लस अँगल हा मला P लिहायचा आहे QPR. हे मला प्रूव्ह करायचं आहे. तर पहा हे प्रूव्ह कसं करता येईल ते त्याचा प्रूफ जो आहे तो आपण आता वेगळ्या पद्धतीनं पहिल्यांदा बघूयात आणि त्यानंतर इथं प्रत्यक्ष काय प्रूफ दिला आहे ते आपण बघूयात. पहा हे प्रूव्ह करण्यासाठी हा जो पी अँगल आहे त्याला मी एक मेजर जे आहे त्याचं ते इथं लिहितो आहे. दिस इज द एक्स, हिअर इज द वाय, हिअर इज द झेड. X is measure of angle P, Y is measure of angle Q, and Z is measure of angle R. And here is the A. A is measure of angle PRS. Then we know that X plus Y plus Z is equal to how much? This is 180 degree. What is the reason? Reason is angle sum property of a triangle. This is angle sum property of triangle and this is equation number 1. Then angle Z plus angle A is equal to also 180 degree. And what is the reason? Reason is angles in linear pair and this is equation number 2. This is angle sum property of a triangle and this one is अँगल्स इन लिनियर पेअर. या ठिकाणी ही जर बाजू बघितली तर ती सारखी आहे, 180 आहे, इथं 180 आहे. ही बाजू सारखी आहे म्हणजेच ही पण बाजू सारखी असणार आहे. देअरफॉर फ्रॉम 1 and 2 we can say that here x plus y plus z x plus y plus z is equal to z plus a. But z, these are the cancel to each other, equal value and opposite side of equal side equal जे साइन आहे त्याच्या दोन्हीकडे समान व्हॅल्यू आहे. देअरफॉर दे आर कॅन्सल टू इच अदर. देन वी गेट हिअर x plus y is equal to a. This is nothing but a is equal to x plus y. Then tell me what is a? A is exterior angle of triangle PQR. And what is x? X is one of the remote interior angle and y is another remote interior angle. And sum of these two angle is equal to exterior angle. And this is we want to prove. आता या ठिकाणी पुस्तकात कुठल्या पद्धतीनं प्रूफ दिलं होतं पहा, याच पद्धतीनं आहे, फक्त आपण एक एक अक्षर लिहिलेत. पुस्तकामध्ये 3 अक्षरी अँगल जो आहे तो घेतलेला आहे. प्रूफ पहा. द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 degree. Sum of all angles of a triangle is 180 degree. Using this property we can write here for the triangle PQR, angle PQR plus angle QPR plus angle PRQ.
म्हणजे अँगल पी प्लस अँगल क्यू प्लस अँगल आर इज इक्वल टू 180 डिग्री. दिस इज द अँगल सम प्रॉपर्टी अँड दिस इज इक्वेशन नंबर 1. Then angle PRQ, this angle PRQ plus angle PRS, angle PRQ plus angle PRS is equal to 180 degree. Reason is angles in linear pair. These are the angles in linear pair. We know that angles in linear pair are supplementary. That means sum of these two angles is 180 degree. From 1 and 2 या ठिकाणी बघितलं, this is 180 degree, this is 180 degree. Therefore we can write here this side is equal to this side. Therefore PQR plus QPR plus angle PRQ is equal to PRQ plus angle PRS. इथं जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येते, ते हा जो काही PRQ या ठिकाणी PRQ आहे, या ठिकाणी पण PRQ आहे. दे आर इल्युमिनेट, दे आर कॅन्सल टू इच अदर. देअरफॉर वी गेट हिअर अँगल PQR प्लस अँगल QPR is equal to angle PRS, and therefore this is proof. The measure of an exterior angle of a triangle is equal to sum of its remote interior angle. तर या पद्धतीनं आपण हा जो प्रूफ जो आहे तो पाहिलेला आहे. हा प्रूफ तुम्ही तुमच्या वहीमध्ये पुस्तकातलं बघून व्यवस्थित. an exterior angle of a triangle. Sum of two positive numbers a and b, that is a plus b is greater than a and greater than b also. या प्रॉपर्टीचा उपयोग करून किंवा ही जी काही इनइक्वॅलिटी आहे त्या इनइक्वॅलिटीचा उपयोग करून आपण प्रॉपर्टी रिलेटेड एक्सटिरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल हा भाग बघणार आहोत. सपोज ए and b are two positive number. These are two positive number. Then a plus b and a, which is greater? Obviously a plus b is greater than a. Also a plus b and b, number b, which is greater? A plus b is greater. Similarly in this triangle PQR, angle PRS is the exterior angle, and we know that remote interior angle theorem. According to remote interior angle theorem, angle PRS is equal to angle P plus angle Q, that are the remote interior angle. Then this exterior angle PRS and angle P, which is greater? That is angle PRS is greater. This angle is greater. Exterior angle is greater than remote interior angle. Also angle PRS is greater than angle Q, which is one of the remote interior angle, and this is the property of an exterior angle. तर यानंतर पुढे काही सॉलिड एक्झाम्पल आहेत. ही सॉलिड एक्झाम्पल तुम्ही बघून व्यवस्थितपणे लिहू शकता, समजून घेऊ शकता. या ठिकाणी सॉलिड एक्झाम्पल आपण बघणार आहोत. डायरेक्ट प्रॉब्लेम सेट जो आहे